एका गावात विहिरीचं पाणी पिऊन चौघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। 25हून अधिक लोक आजारी पडले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गावात पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप नाहीत, त्यामुळे विहीर हा एकमेव पर्याय आहे। गाव प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना विषारी पाणी प्यावं लागत आहे। त्याचबरोबर आरोग्य विभागाचाही हलगर्जीपणा समोर आलाय। घटना प्रयागराजमधील एका गावातील विहिरीचं विषारी पाणी संपूर्ण गावासाठी अडचणीचं ठरलं। ते प्यायल्याने एकामागून एक 4 जणांना जीव गमवावा लागला। मृतांमध्ये 2 मुलं आणि 2 वृद्ध महिलांचा समावेश आहे। दूषित पाणी पिल्याने 2 डझनहून अधिक ग्रामस्थ आजारी पडले। या घटनेनंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली। आरोग्य विभागाचे पथक तातडीनं गावात पोहोचले। विहिरीच्या पाण्याचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले। ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे। हे प्रकरण जिल्ह्यातील हंडिया तालुक्यातील भदवा गावचे आहे। गावातील 4 जणांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। त्यांनी गाव प्रमुख आणि आरोग्य विभागावर दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। मात्र यामध्ये मोठी जबाबदारी आरोग्य विभागाची आहे। गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकही हातपंप बसवण्यात आलेला नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। एक विहीर आहे जिथून लोक पाणी काढतात आणि पितात। 2 दिवसांपूर्वी हे पाणी प्यायल्यानंतर 2.5 वर्षाची संजना आणि 12 वर्षीय दिवाकर यांना ताप आला होता। रुग्णालयात नेला असता त्यांचा मृत्यू झाला।